आई वाचून याले कराची दशा जीवाची तळमळती अवखरच आईची माया अवखरच आईची माया ज्याला आई नाही त्याला कळती. आई गेली काका मग आई आठवते. 5,000 रुपयाचं कुत्र विकत आणा, त्याला 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा खाऊ घाला, त्याचा गुणधर्म आहे चावल्याशिवाय नाही राहणार. पण आमच्या आईबापाला फेकून भाकर वाढा, मिरचीवर टोचा मारून खातील, पण मरताना चांगलाच आशीर्वाद देतील. याचं नाव आई आणि बाप आहे काका. तुमच्यापैकी बऱ्याच सुना आज आता सासूबाईशी बोलत नाही. हात वर करा बरं. खोटं बोलाल तर मराल 11:30ला. एसटी निघून गेल्यानंतर हात करण्यात मजा नाही, झाड सुकल्यानंतर पाणी घालण्यात मजा नाही, आणि आई वडील गेल्यानंतर रडण्यात मजा नाही. आई महत्वाची आहे काका, नाही तर मग गेल्यानंतर काय. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची माया या जगाला कधीच कळणार नाही. सोडून गेली तुझ्या या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. मानव कोण दानव कोण कळेना आई मला. जिकडे तिकडे पाहतो तू बहुमान पैशाला. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कुणाचा मामा कुणाची मावशी कुणाची बहीण ग. आई विना या जगतात दुसरं कोणी नाही ग. सोडून गेली तुझ्या या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. गेल्यानंतर रडण्यात मजा नसते काका. म्हणून आई महत्वाची आहे, बाप महत्वाचा आहे. तरुण मुलांनी निर्व्यसनी राहा. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडावंदन एखाद्या पुढाऱ्याच्या हस्ते करण्यापेक्षा एखाद्या माजी सैनिकाच्या हस्ते करा. झेंड्याचा स्वाभिमान वाढेल. महाराज खरा झेंड्याचा खरा ध्वज फडकवण्याचा अधिकारी म्हणजे महाराज जो सीमेवर आहे तो खरा महाराज हा ध्वज फडकवण्याचा अधिकारी आहे. आणि त्यांच्याकरता महाराज एकच शेवटचा संदेश, हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया रे जान देंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया रे जान देंगे, ऐ वतन तेरे महबूब मेरे तुझ पे दिल
कुर्बान हम छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की। पार्वती पते हर हर। भारत माता की। माझं कीर्तन विसरले तरी चालेल, माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका हा। म्हणून त्या नियमानं 11ला बंद करायचं होतं, 11:15 वाजले. बोलता बोलता आपली वेळ संपलेली आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा संदेश द्यायचा, ज्याचा आपण महाराज बोललोय. बसा मावशी, मावशी बसा, मला लय लांब जायचं. एकदम आहे चपला आहेत 3,500च्या पाठीमागं सोडलेल्या. आता मला लक्ष द्यावं लागून कोण अगोदर उठत आहे. मी उठा म्हणूस तर कोणी उठायचं नाही हा. उपस्थित कीर्तन रूपी सेवेला साथसंगत करणारी आदरणीय महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, भोंगे नाही ना बांधलेले पलीकडे. लय घसा कोरडा झाला, पण लय आरडलो. भोंगे थोडे दोन्ही जवळ पाहिजे. साऊंड म्हणलं नसते का लय घसा कोरडा होऊन जातो. आणि म्हणून महाराज, सर्व आदरणीय महाराज मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. वासुमित्रा फाउंडेशन जळगाव यांच्याकडून मिळालेलं निमंत्रण, सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व तरुण मंडळी, सर्वात जोरदार धन्यवाद द्यायचे आणि सर्वात आभार मानायचे म्हणजे या फाउंडेशनचे आहे. सर्व सदस्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप गोड नियोजन आहे. नियोजन आणि महाराज सर्व जिथल्या तिथं काम. भोजनाची व्यवस्था आमची खूप सुंदर झाली बरं का. कुणाकडे होती भोजनाची व्यवस्था? हा दादांकडे भोजनाची व्यवस्था होती. गोड नियोजन. तरुण मंडळी आहेत पण चांगलं नियोजन आहे. आणि सर्व जिथल्या तिथं कार्यक्रम आहे. चला आता हा 1 दिवसाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर लोक म्हणतात काय राव सत्कारातलाही वेळ घातला असले तर. महाराज सत्कार करावे लागतात. बरं सत्कार नाही करीत तर मग तुम्ही 25-25 हजार देणार आहे का? हालाही वेगळा डाव असतो. ज्याचा सत्कार केला त्यानं 15-20 हजार रुपये तरी वर्गणी बुवा द्या. हालही तुम्हाला वाटतंय का आता तुम्ही लाडक्या बहिणीचे तर 2-2 हजार तर देऊन जाणार आहे. देणार ना? देणार का? आवाजच गेला पाहिजे. ती पुढच्या वर्षी म्हणून कोणाला बोला पण ह्या बाबाला नका बोलू. दान केलं पाहिजे. चला असो. रक्तदान ज्यांनी केलं कालच्या शिबिरात त्यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद.